चवनाशिकच्या या चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा खूप स्वागत. आज काहीतरी पुन्हा एकदा गोड मेनू आपल्या घरात तयार झालेला आहे. आपल्या रेसिपीमध्ये बघा आज काय आहे, छान आणि छान असा खोबऱ्याचा सुंदर असा लाडू आहे. पण तो नुसता खोबऱ्याचा नाही, तर याच्यात काय काय बॅटर टाकले माझी यूट्यूब फॅमिली बघूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. चला फटाफट याच्यात काय टाकलंय ते बघा. सगळ्या ताईंचं स्वागत आहे. बघा रवा आहे, वेलदोडा आहे, काय काय दिसतंय ताईंना. 1 वाटी भरून दूध, खोबऱ्याचा किस, दूध पावडर, पिठी साखर आणि ही पिठी साखरेने मी घरी जळलेली आहे. पूर्ण बॅटर छान तयार घेतलेले वाट्यांमध्ये. वेलदोडे आहे बघा, वेलदोडे पण घेतलेले आपण. आज पुन्हा काहीतरी असं नवीन गोड मेनू बनवायचा आहे. म्हटलं चला आता पुन्हा एकदा नवीनच मेनू काहीतरी बनवूया. आणि हे बघा आता घेतलं आपण याच्यात खोबरं, पटापट केलेलं आहे मी. गॅस चालू आणि याच्यात टाकायचं आहे दूध. तुम्ही बघताय कढई तापलेली, वाफ पण निघालेली आहे, उकळी आलेली आहे. तर आता आहे ना थोडंसं गॅस आहे ना मी कमी करते किंवा 2 मिनटासाठी बंद करूया आपण. आणि याच्यात दूध पावडर टाकून घेतलेली आहे आता मी. बघा तुम्ही उचटणी वगैरे अजून काहीच नाही घेतली हलवायला. आणि फास्टमध्ये अशी मस्त दूध पावडर पण टाकली, रवा पण टाकला आहे. सॉरी, रवाच आला आहे, रवा टाकायचा बाकी आहे अजून. रवा थोडा नंतर टाकूया आपण. आणि हलवायला सुरुवात केलेली मी आता. चला यूट्यूब फॅमिली, असा मेनू जर ताईंना येत असेल तर नक्कीच मला सांगा. तुमची रेसिपी पण सांगा, तुम्ही कसं बनवता कसं नाही. याच्यामध्ये ना गठोळी वगैरे अजिबात होऊन द्यायची नाही मला. हे बघा गॅस चालू केला मी, पुन्हा पहिला गॅस बंद केलेला होता. आता गठोळी होऊन द्यायची नाही, एकसारखं याला कंटिन्यू हलवत राहायचं जोपर्यंत आपली याची गठोळी वाटतंय बा आपल्याला थोडंफार गठोळी होते की काय. त्याच्यासाठी ना एकसारखं कंटिन्यू हलवूनच घ्यायचं आहे. आणि हलवत असताना ना गॅस थोडा कमी जास्त करत राहायचं आहे. कारण आहे ना स्टीलची कढई आहे आपली, स्टीलची कढई ना डागायला वगैरे नको म्हणून आहे ना कंटिन्यू एकसारखं चालू राहतं. आहे बघा थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे कढईला खाली, पण काय हरकत नाही, लक्ष आहे आपलं. तुम्ही बघताय कंटिन्यू हात चालू आहे माझा. आणि आता पुन्हा एकदा गॅस बंद केला आहे मी. आणि ही पिठी साखर आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. पिठी साखर टाकल्यानंतर आहे ना आता आहे ना काय होणार आहे, त्याला पाणी सुटेल. आणि हा रवा कच्चाच टाकलेला आहे, कच्चाच टाकायचा आहे आपल्याला. कच्चा रवा टाकून घेतलेला आहे, पूर्ण ब्राऊन असं छान भाजून घ्यायचं आहे याला. आणि तूप टाकायचं आहे आपल्याला. मी ना थोडंसं तूप पण टाकून घेणार आहे. आपलं नेहमीचंच तूप आहे, जे नेहमी याच्यात वापरते ना मी, तेच तूप आहे आपल्याकडं. तर ते तूप टाकायचं आहे, खूप नाही टाकायचं आहे आपल्याला, प्रमाणातच टाकायचं आहे. कमीत कमी ना 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला. आणि एकसारखा हात चालू आहे बघा इथं पण माझावाला. आता कंटिन्यू खाली डागत नाही वगैरे काहीच नाही. स्टीलची कढई. आता गॅस थोडासा बंद केला ना का 2 मिनटासाठी, तर थोडं ना टप्प्याटप्प्याने घ्यायचं आहे आपल्याला, कंटिन्यू गॅस नाही चालू ठेवायचं आहे. मी ना 2 ते 3 वेळेस आहे ना गॅस चालू बंद केला, कारण खालची स्टीलची कढई ती लागू राहिली ती. हे बघा बऱ्यापैकी ना गॅस बंद केला की खालचं ते थोडंसं बॅटर लटकलेलं आहे, ते लगेच निघून जाणार आहे आपलं. कलर ते इतका सुंदर येतोय बघा तुम्हाला सांगते, आणि वास पण खूप छान येऊ राहिला आता. तरी आपण ना तूप वगैरे काहीच टाकलेलं नाही याच्यामध्ये अजून. तूप तर टाकायचं बाकीचे अजून आपलं. आणि आजची जी रेसिपी आहे ना खूप सुंदर होणार आहे. यूट्यूब फॅमिली कुठंच जाऊ नका, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला कशी वाटते कसं नाही, व्हिडिओ आपल्या मैत्रिणीला शेअर केले तरी चालणार आहे. आणि मला सांगा ताई कशी झालेली, असं म्हणून कमेंट पण टाका, तरी पण मला काहीच प्रॉब्लेम नाही. बघा छान हलवतं आहे मी, रेसिपी पण चालू आहे, माझ्या ताईंची गप्पा पण चालू आहे, दोन्ही कामं आपले चालले. वेलदोडे ना मी कुटलेले वगैरे काहीच नाही, फक्त साल काढले वरचं. आपल्याला अख्खेच टाकायचे, कारण आहे ना पांढरी शुभ्र आपली हा लाडू दिसला पाहिजे, खोबऱ्याचा लाडू. तर मग आहे ना याच्यात आहे ना साखर वगैरे टाकून बारीक झालं असतं, पण म्हटलं नाही चला आता ये ना अख्खेच वेलदोडे टाकूया आपण याच्यामध्ये. वेलदोडे टाकून घेतले. पुन्हा एकदा बघा साखरेला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आणि आपलं बॅटर हलवायचं काम चालू आहे. आणि रेसिपी ना कशी वाटणार आहे तुम्हाला ती खाल्ल्यानंतरच कळेल, तशी नाही कळणार आहे. नुसतं बघून पण काहीच उपयोग नाही. आता पुन्हा एकदा गॅस मी बंद केला, तुम्हाला माझा हात दिसतोय तिथं बटनाच्या तिथं. आता गावठी तूप आहे आपल्याकडे छान, ते पण टाकून घेतलेले मी. आणि हलवायचं काम आपलं पुन्हा एकदा चालू. तर ही ड्युटी ना चालूच ठेवायची आपली, कंटिन्यू कढईमध्ये ना उचटणीला हात राहूच द्यायचं आहे, बंद वगैरे अजिबात करायचं नाही. जोपर्यंत आपण पूर्ण हलवायचं व्यवस्थित एकजीव करू, त्याच वेळेस ती रेसिपी आपली चांगली होणार आहे. तुम्ही जर म्हणशाल थोडंसं थांबू किंवा काय, त्याच्यात गोठळी वगैरे तयार होईल, परत वेगळंच काहीतरी मॅटर तयार होईल, त्याच्यापेक्षा ना कंटिन्यू हात चालू राहू द्या. आणि सगळं जीव असं हे बघा एकजीव झालेले बघा, किती छान कलरही खूप छान आहे, वास पण खूप सुंदर येऊ राहिला केव्हाचा. पण चला म्हटलं आता आहे ना वास आला असं म्हटलं की मग जरा थोडंसं तोंडाला पुन्हा पाणी सुटतं की नाही, अरे बापरे ही भारीच लागतं आहे. त्याच्यापेक्षा ना
तर आता मी तुम्हाला काहीच म्हणत नाही, फक्त तुम्ही रेसिपी बघत चला कंटिन्यू एकसारखी, कुठेही जाऊ नका. व्हिडिओ अजिबात स्किप करायचं नाही, आपला बघायचं सगळ्या ताईंनी. आणि बघा पुन्हा एकदा थोडंसं पाणी आता कमी झालेलं आहे. साखरेचा अर्क पण थोडा कमी झालेला आहे, तुम्हाला लक्षात येत असेल थोडं घट्ट झालं आहे बघा आपलं मटेरियल. ही रेसिपी ना ताईंनी नक्कीच करून बघायची यूट्यूब फॅमिलीच्या. काहीच मटेरियल लागत नाही. रवा आहे, दूध पावडर आहे, खोबरं आहे आणि आता इथे घेतला मी बटर पेपर. गॅस केलेला आहे बंद. ते काही तुम्हाला डायरेक्ट पूर्ण डिटेल नाही घेतलं आपण, थोडंसं तूप तिकडं ठेवलेलं आहे मी. म्हटलं लागली गरज पडली तर ठीक आहे वापरूया, पण एवढी काही गरज पडली नाही मला तर वाटतं. ऑलरेडी याच्यामध्ये तुम्ही बघितलेले दूध पावडर आहे, दूध आहे, साखर आहे आणि खोबऱ्याचं पण तेल आहे याच्यामध्ये. म्हणजे खोबरं सुकं खोबरं आहे, बारीक किस आहे माझ्याकडे, रेडीमेडच आणलेलं आहे मी. तर तो किस पण टाकलेला आहे आपण. आणि हे बघा आपले लाडू तयार होत आहे आता. अगदी छोटेसे छान आणि सुंदर असे पेढ्यासारखे लाडू आपण तयार करतो आहे. आपल्याकडे आहे हा खोबऱ्याचा लाडू. तर काय वाटतं यूट्यूब फॅमिलीच्या ताईंनी मला सांगा नक्कीच. कमेंट करून सगळ्या ताई सांगतील का कसे वाटले कसे नाही. आणि असेच लाडू माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई बनवून बघणार आहे. मुलांना कधीतरी काहीतरी गोड खायचं आहे किंवा आपल्याला पण काहीतरी वेगळं असं काहीतरी कधीतरी वाटतं भाऊ काही आज आहे तर मग बनवायचं गोड मेनू. तर मग असा मेनू नक्कीच बनवून बघायचं आहे कधीतरी, जेवणासोबत, जेवणानंतर किंवा असा अधूनमधून टाईमपास थोडासा. खायला पण छान आहे आणि पौष्टिक आहे. तो काय असं काही त्याच्यात नाही का त्याच्यातून काही भेटणार नाही. त्याच्यामध्ये दूध आहे, खोबरं आहे, आपली दूध पावडर आहे, कॅल्शियमचं बऱ्याचशाच प्रकारातलं जे वाढणाऱ्या वस्तू त्या पण आहे त्याच्यामध्ये. तर अशी लाडू वळवायचं माझं काम चाललेलं आहे. फटाफट फटाफट आपण असे लाडू वळून आणि पुढे बघा मी आता काय करते. रेसिपी सगळ्या ताईंना आवडणार आहे असं मला तरी वाटते, कारण माझ्या बनवण्यावरून तरी मला वाटते ही रेसिपी नक्कीच सगळ्या ताईंना आवडेल. आता तुम्ही बघितलं मी स्टार्टिंगलाच फक्त तूप लावलेलं होतं हाताला. आता तूप वगैरे काहीच लावलेलं नाही, फक्त आपले लाडू वळवायचं काम चाललेलं आहे. आणि हे लाडू आहे ना इतके इझी वळले जात आहे ना, म्हणजे काहीच असं नाही वाटत आहे का बा खूप जड वगैरे किंवा काय. एकदम हलकं असं मस्त बॅटर तयार झालेलं आहे ना. मेहनत पण आपण खूप घेतली, तुम्ही बघितले कंटिन्यू एकसारखं आपण त्याला हलवत होतो. तुम्ही जेवढे हलवशाल तेवढी रेसिपी तुम्हाला पुढची तयार करायला सोपी जाईल. याला कारण असं आहे आपण गठोळी पण होऊन दिलेली नाही आणि प्रमाण पण तुम्ही बघू शकता अजिबात सुक्कं पीठ झालेलं नाही, काहीच नाही, एकसारखं असं आहे बघा. जेवढा तो हातावरचा हे होतो आहे ना तितकं तेल त्याला सुटते डायरेक्ट. इतकी छान रेसिपी आपली तयार होते. हे बघा किती गोल आणि गोल सुंदर आहे बघा बरं. यूट्यूब फॅमिलीच्या ताई माझ्या नक्कीच करणार आहे, सगळ्या मुलांसाठी तरी करा घरातल्या. आणि काही खूप नाही मटेरियल लागत आहे. तुम्ही बघितले वाट्या खूप छोट्या छोट्या होत्या माझ्याकडं. थोडंसंच एक एक वाटीचं प्रमाण आपण घेतलेलं आहे सगळं. दूध पावडर थोडीशी कमी घेतलेली, खोबऱ्याचं किस फुल डायरेक्ट वाटीला असं हे करून घेतलेलं आहे भरून आपण. आणि असं हे लाडू बनवायचं काम आपलं चालू आहे. ज्या ताईंना आवडलं असेल त्यांनी नक्कीच लाईक करणार आहे, माझे यूट्यूब फॅमिलीचे ताई कमेंट करणार आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा. माझे डेली व्हिडिओ तुम्हाला पडतात दुपारी 2 वाजता. तर असा हा आपला लाडूचा कार्यक्रम चाललेला आहे ताई यूट्यूब फॅमिली. आता तुम्ही हा बघत राहा, कुठेही जाऊ नका. आता पुन्हा मी पुढे काय करते हे बघा तुम्हाला दिसते. खोबरं वाटीभर घेतलेलं आहे आणि छान छान असं त्याच्यात बुडवायचं काम चाललेलं आहे, फास्ट आणि फास्ट. तर चला मी ना आता डबा थोडासा पुढे घेते म्हणजे माझ्या ताईंना दिसेल पण तो. आणि थोडीशी जागा होऊन देऊ आपण डिशमध्ये आणि मग डबा इकडनं घेऊ आपण थोडासा. असं आहे ना प्रत्येक लाडू खोबऱ्याच्या किसमध्ये मस्त बुडवायचा आहे. लाडू तर इतका सुंदर आहे ना तुम्हाला सांगते. आपण त्याला लिक्विड लावेल नाही, काहीच नाही काहीच नाही, आणि तोंडात टाकता क्षणीच पाणी होणार आहे त्याचं. अगदी पेढा बनलेला आहे, पेढा. इतका सुंदर लाडू तयार झालेला आहे आपला. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा ताई. आणि खाऊन बघा कसं वाटतं तुम्हाला. बनवा तुम्ही, खाऊन बघा आणि सांगा रेसिपी. अशाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या येत जाणार आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला. चला तर मग आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत सगळ्या आता यूट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा बाय बाय.